नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता ऋषी मात्र कमळीला शोधत असतो आणि तेवढ्यात बंड्या असतो कॅन्टीनमध्ये। आता बंड्याला बघून ऋषी त्याला विचारतो की काय रे, कमळी कुठेही दिसत नाही, ती तर मला म्हणाली होती की मी इथे अभ्यास करत बसते आणि ती आता कुठे गेली। त्यावर आता लगेच बंड्या म्हणतो की अहो, ती तर दुपारीच आता कर्जतला गेलेली आहे। आता राजन काकांचं जे फार्म हाऊस आहे ना, तर तिकडे गेलेली आहे। आता हे ऐकून ऋषी विचारतो की कशासाठी। त्यावर मात्र आता बंड्या म्हणतो की मला माहिती नाही। आता ऋषी विचारतो की तिच्यासोबत कोण गेलेला आहे। बंड्या म्हणतो की मला ते सुद्धा माहिती नाही। आता ऋषी लगेच त्याला कमळीची काळजी वाटते आणि तो आता बंड्यावरच ओरडतो की बंड्या, अरे काय हे, तुला कळत नाही का तो एरिया किती अगदी सुमसाम आहे आणि तेथे एकटीला जाणं किती धोकादायक आहे आणि तू तिला एकटीला का जाऊन दिलंस, तू तिच्या सोबत जायला हवं होतं। त्यावर तर बंड्या म्हणतो की हो ना, अरे ही तर खूपच मोठी गडबड झाली म्हणायचं। आता ऋषी पुन्हा विचारतो की काय, आता काय झालं। बंड्या मात्र आता सांगायला तयार नसतो। आता ऋषी म्हणतो की बंड्या पटकन सांग नक्की काय झालेलं आहे। त्यावर आता बंड्या पुन्हा म्हणतो की हे बघा ऋषी सर, ती काही अगदी तशीच नाही गेलेली, तिचा काहीतरी मोठा प्लॅन आहे म्हणून ती तिकडे गेलेली आहे असे जेव्हा आता सांगितलं जातं तेव्हा आता ऋषी म्हणतो की काय प्लॅन होता बंड्या, मला खरं खरं सांग नक्की कशासाठी कमळी तिकडे गेलेली आहे। त्यानंतर मात्र आता इकडे रागिनी कामिनीला म्हणते की आई, जे व्हायला नको होतं शेवटी तेच झालेलं आहे आणि ती गौरी सुद्धा आता सापडली तर। आणि आता मात्र गौरी ही राजनला सर्व काही आपल्याबद्दल सांगणार, मग आता काय करायचं आणि आपलं मात्र पितळ उघडं होईल म्हणून रागिनीला खूप टेन्शन येते। आता हे सर्व ऐकून अनिका रागिनीला म्हणते की अगो मॉम, स्टॉप इट, काय निगेटिव्ह बोलते तू, काय निगेटिव्ह विचार करते आणि असे निगेटिव्ह विचार करते म्हणून सगळे काही प्लॅन आपले फेल होतात, कळतं ना तुला आता हे सर्व। आणि हे बघा तुम्ही दोघी सुद्धा आता प्लॅन करणं अगदी बंद करा, कारण तुमच्या दोघींचे सुद्धा प्लॅन हे फ्लॉप होतात। आता मी एक काम करते, मी मात्र आता तुम्हाला दोघींनाही तीर्थयात्रेला कुठेतरी लांब पाठवून देते, तुम्ही दोघी तिकडे जा। त्यावर मात्र रागिनीला राग येतो। रागिनी म्हणते की हे बघ अनिका, तू जरा मट्ट आहेस का, कुठलाही प्लॅन सक्सेस होण्यासाठी नीट अगदी शांत डोक्याने विचार करावा लागतो आणि मग तो प्लॅन करायचा असतो। हे बघ, आम्ही जर येथे नसू तर प्लॅन कोण करणार आहे, तू सांग, प्लॅन तू करणार आहेस का। तर अनिका म्हणते की हो। तेव्हा आता रागिनी लगेच म्हणते की हो, मग तर लाखाचे 12,000 झालेच। त्यावरती कामिनी म्हणते की रागिनी हे बघ, तू शांत हो, आता अनिकाला काही बोलू नकोस, तिची यात काही चूक नाही ग, तिला सुद्धा टेन्शन आलेले असणार आहे। त्यावर आता अनिका म्हणते की हे बघ ग्रॅनी आजी, अगं आलं असणार म्हणजे काय, आलेले आहे, तुम्ही दोघी मला मात्र हेच सांगत आहे की आज मात्र तू ह्या राजवाड्याची क्वीन बनणार आहे आणि आज हे तुझ्या सगळं काही नावावर होणार आहे। तर परंतु होतं काय, कोणताही प्लॅन आपला सक्सेस होत नाही आणि हे सर्व होत नसताना मात्र मला त्या सगळ्याचा किती त्रास होतोय। अगदी आज मात्र सकाळी मी कॉलेजमध्ये गेले होते, इतक्या हॅपी मूडने गेले होते, मला तर असं वाटलं होतं की सगळं काही आता माझ्या नावावरच होईल आणि मला तर असं वाटलं होतं की हे सगळं होईल आणि त्यातच म्हणजे आता ही गौरी की फौरी कोण आहे ती सापडून आली। आता मात्र कामिनी म्हणते की बाळा, अगं हे बघ जरा स्पेशल ठेव, सगळं काही होईल, सगळं व्यवस्थित होईल आणि हे बघ तू मात्र आता या अगदी राजवाड्याची राणी तर होणार आहे आणि अगदी राजांच्या सर्व प्रॉपर्टीची सुद्धा फक्त त्यासाठी मात्र स्पेशल ठेवायचे आहे आणि तू जर आता पेशन्स ठेवले नाही तर बाकीचे लोक मात्र त्याचा गैरफायदा घेणार, म्हणून मी तुला सांगते। त्यावर मात्र आता रागिनी म्हणते की हो आई एकदम बरोबर बोलत आहे, कारण मला आता या घराची अगदी मालकीन व्हायचं आहे या घराची आणि हे बघ आता हे सर्व अनिकाच्या नावावर तर होणार आहे, परंतु आई अगं ती गौरी सापडली आणि आता ती राजनला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, मग काय करायचं बरं। आणि या सगळ्यामध्ये मात्र माझी बिचारी अनिका। त्यावरती आता कामिनी म्हणते की नाही, हे बघ अनिका बिचारी नाही, माझी अनिका मात्र बिचारी होऊ शकत नाही, माझी अनिका फक्त आणि फक्त क्वीन होऊ शकते, बाकी काही नाही। राणी म्हणजे कसं की आता अगदी चेहऱ्यावर म्हणजे डोक्यावर असा जो काही राजकुमारीचा क्वीन बेल्ट आहे तर तो मात्र आता आपल्या डोक्यावर ठेवते आणि हे बघ असा मात्र माझ्या अनिकाचा पेहराव असेल। आता अनिका ही सर्व पाहते, इमर्जन्सी इमर्जन्सी, अगं मॉम कॉल द डॉक्टर, डॉक्टरांना बोलव, डॉक्टरांना बोलव असे जोरजोराने ओरडायला सुरुवात करते, कारण आता ही ग्रॅनी आजी आहे तर ते मॅड होत चाललेली आहे, मॅड, कारण आता त्या आपल्या ग्रॅनी आजी सारखी। त्यावर आता कामिनी म्हणते की हे बघ तुझी आजी तर मॅड झालेली आहे, आज कितीही काही झाले तरी त्या गौरीला मी संपवणार म्हणजे संपवणारच, आता ही माझ्याकडून लिहून घे आणि आता फक्त आणि फक्त माझी अनिकाच या घराची महाराणी होणार आहे। तर आणि त्या गौरीला मात्र मी चांगला धडा शिकवते, त्या गौरीला आता मी मारून टाकणार आहे असे ती ठरवते। त्यानंतर आता इकडे
आता ही गौरी आहे तर ती स्वयंपाक करत असते आणि दुसऱ्या मोलकरणीला विचारते की हे बघा, राधिका वहिनी कुठे दिसत नाही, त्या कुठे गेल्यात. आता त्या मोलकरीण सांगतात की राधिका वहिनी माहेरी गेलेल्या आहेत, कारण त्यांच्या वडिलांची तब्येत बरोबर नाही ना, त्यामुळे आता ते तिकडे गेलेले आहेत. त्यावरती मात्र गौरी म्हणते की हो का, बरं मी कॉफी देऊन येते. त्यानंतर आता इकडे नयनतारा मॅडम मात्र आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांना फोन करते आणि सांगते की त्या परत आलेल्या आहेत. आणि तेवढ्यात गौरी ही नयनतारासाठी कॉफी वगैरे घेऊन येते. तर नयनतारा म्हणते की हे बघा साधनाताई, तुम्ही कशाला कामाला लागलात बरं. आता गौरी म्हणते की नाही हो, आणि नयनतारा तिच्या हाताला धरून तिला खाली बसवते आणि तुम्हाला आता बरं वाटतं का म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करते. डॉक्टर आल्यानंतर आता त्यांनी तुमचं ड्रेसिंग वगैरे केलं आणि आता तुमचे जे काही औषध उपचार आहे त्यावर केले. खरंच तुम्ही आता बऱ्या वाटतात. परंतु हे बघा, या सगळ्या धावपळीत मात्र तुमच्याशी मला निवांत नाही बोलता आलं. आणि त्या दिवशी नक्की काय घडलं होतं ते मला सविस्तर सांगताल का. नाही म्हणजे हे बघा, मला खरंच खूप प्रश्न पडलेले आहेत. तुमचा ऍक्सिडेंट कुठे झाला, केव्हा झाला आणि कसा झाला, आणि पोलीस कंप्लेंट कोणी केली याबद्दल आता मात्र तुम्ही सापडलेल्या आहेत. त्यामुळे मात्र आम्हाला पोलीस म्हणजे चौकीत जाऊन आपल्याला तुम्हाला सापडलेल्या आहेत याची चौकशी मात्र ते करत असतील. आता तुम्ही सापडले आहेत हे त्यांना सांगावं लागेल. आणि आता नक्की ते तुम्हाला अनेक प्रश्न विचारतील. तुम्ही नक्की तुमचा ऍक्सिडेंट कुठे झाला होता, नक्की काय झालं होतं याबद्दल मात्र तुम्हाला काहीतरी आता उत्तरं द्यावी लागतील. आणि हे बघा साधनाताई, मला सांगा की तुमचा ऍक्सिडेंट कुठे झाला होता. आणि खरंच मला तुमची खूप काळजी वाटते, मला खरंच तुमची खूप काळजी वाटते. आणि आता यापुढे मात्र तुम्ही घराच्या बाहेर एकटीनं जायचं नाही. जर तुम्हाला काही अगदी महत्त्वाचं काम असेल तर घरातील कुणालाही सुद्धा सोबत घेऊन जायचं आणि सगळ्यांना सांगून जायचं की तुम्ही कुठे जात आहात. आणि तेवढ्यात मात्र गौरी पुन्हा म्हणते की हे बघा म्हणजे नयनतारा मॅडम, मला देवळामध्ये जायचं होतं. आता नयनतारा म्हणते की हे बघा साधनाताई, मी तुम्हाला सांगितलंच ना, आता तुम्हाला एकटीला नाही जायचं. मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे आणि तरी सुद्धा आता तुम्ही तेच विचारतात. आणि हे बघा, मुळात मात्र तुम्ही आराम करायला हवा. अगदी स्टाफ आहे ना, तो काम करेल, तुम्ही कशाला कामाला लागलात बरं. आणि हे बघा, अजिबात कामाला हात वगैरे लावायचा नाही आणि बाहेर सुद्धा कुठेही जायचं नाही. त्यामुळे जा आणि तुम्ही आराम करा. तेव्हा आता गौरी मनात विचार करते की मॅडम तर आपल्याला बाहेर जायला नाही म्हणाल्यात आणि आता मात्र मला काही झालं तरी बाहेर जावेच लागेल. नक्की आता काय करू, मॅडमला काय सांगू, असं आता ती विचार करत असते. त्यावरती आता गौरी ही विचारत असते. पण नयनतारा पुन्हा विचारते की साधनाताई काय झालं, तुम्हाला काही आठवते का आणि तुम्हाला मला काही सांगायचं आहे का. त्यावर आता गौरी नाही म्हणते आणि आता काही नाही असे बोलून ती आपला रूम मध्ये निघून जाते. त्यानंतर मात्र इकडे कामिनी मात्र आता अगदी पूर्णपणे अगदी तोंड वगैरे बांधून आता का अगदी घेऊन अगदी तेथे आलेली असते. त्या फार्म हाऊसवर अंधारी रात्र असते आणि संपूर्ण अंधार असतो. आता कमळी मात्र तेथे आता ह्या गौरीचा वेश वगैरे घेऊन तिथे ऑलरेडी हजर असते. जणू करून आता ती राजांची वाट पाहत आहे असं ती मात्र आता कामिनीला दाखवते. कामिनी मात्र आता तिला तेथे मारण्यासाठी येते. सर्व काही तयारी अगदी करून आलेली असते आणि आता ती म्हणते की अगदी राजांना भेटायला तू इथे आलेली आहे तर. आणि लगेच आता आपल्या खिशातून चाकू काढते आणि आता ती मारायला पुढे होते. तर आता हा एक मस्त प्लॅन आखलेला आहे. आता कामिनी अगदी गौरीच्या जीवावर उठलेली आहे. हे मात्र आता कमळीला शोधून काढायचं आहे आणि त्यासाठी मात्र कमळीने हा केलेला प्लॅन आहे. आता कामिनी मात्र चाकू घेऊन आता ह्या गौरीवर वार करायला येते, म्हणजे कमळीवर. कमळी मात्र आता अंगावर साडी वगैरे घेऊन अगदी तिकडे तोंड करून उभी असते आणि तेवढ्यात कामिनी मागून येते आणि तिच्यावर चाकूचा वार करणार. तोच लगेच कमळी मात्र तिचा हात पकडते आणि त्या दोघीमध्ये आता अगदी धुसफूस सुरू होते. दोघी आता एकमेकींना अगदी हातातील चाकू घेण्यासाठी कमळी हिसकावते आणि तिच्या हातातील चाकू हिसकावून फेकून देते आणि रागाने कामिनीकडे बघत असते. आता कमळीला हे सर्व आठवते की तिने प्लॅन कधी केलेला आहे, कारण आता मात्र आता कॉलेजवर जेव्हा फोन आलेला आहे म्हणून कमळी धावतच चाललेली असते. आणि तेवढ्यात अनिका मात्र आता तिच्या मैत्रिणीसह तिला तेथे भेटते आणि तिच्यावर हसत असते आणि कमळीला म्हणते की तुला कशाला फोन येईल म्हणून. आणि आता मात्र कमळी म्हणते की नॉर्मल माणसासाठी जो काही फोन आहे तर तो नॉर्मल माणसासारखा मी घ्यायला चाललेली आहे, तू कशाला आडवी झालीस. त्यावर तर अनिका तिच्यावर हसते आणि म्हणते की कोण आहेस तू, समजतेस काय स्वतःला, आणि तुला काय वाटतं की कॉलेजच्या टेलिफोनवर तुला कोणी कॉल करेल म्हणून. आणि हे बघ अगं, तो कॉल मीच केला होता आणि मी तुझ्याबरोबर प्रँक करत होते आणि तू फसली मात्र. आणि हे बघ, तुला मात्र ऋषीपासून लांब करायचं आहे, लांब करायला मी तुला हे सर्व केलेलं आहे आणि कळले ना तुला माझं माइंड आहे तर
किती शार्प आहे म्हणून. आता हे सर्व ऐकल्यानंतर कमळी म्हणते की या सगळ्याची मात्र तुला मजा घेता येत असेल तर तू मजा घेत बस. त्यावर तर अनिका म्हणते की हे बघ, मी तुला लास्ट वॉर्निंग देते, आता मात्र माझ्या ऋषीपासून तू लांब राहायचं. आणि हे बघ, आज मी तुला एक गोष्ट सांगत आहे, लवकरच मात्र आता ह्या कॉलेजची ट्रस्टी आहे तर ती मी होणार आहे. आणि तू मात्र आता इथून तुला टाटा आणि बाय बाय, कळले ना तुला आता इडियट हे सर्व. आणि तेवढ्यात मात्र निंगी आता तेथे येते. निंगी मात्र आता लगेच रागाने अनिकाकडे बघते आणि कमळीला विचारते की काय ग, हिने का तुला अडवलं. त्यावर आता कमळी म्हणते की अगं निंगी थांब, कशाला हिच्या नादाला लागायचं बरं. तेव्हा आता अनिका म्हणते की नादाला लागणं म्हणजे काय, आणि हे बघ निंगू पिंगू कच्चा लिंबू, माझ्या नादाला लागायचं नाही. त्यावर आता अनिका म्हणते की नादाला लागायचं नाही म्हणजे, आणि आता निंगीला बाजूला सरक असे म्हणून मात्र अनिका रागाने तेथून निघून जाते. आता निंगी म्हणते की हिचं काय, सरक तर म्हणलीस आणि स्वतःच निघून गेली. त्यानंतर मात्र आता निंगी कमळीला विचारते की आता ह्या अनिकाचं काय करायचं. अगं झालं तरी काय. तेव्हा आता कमळी म्हणते की अगं हे बघ, ती गंडवत होती आणि फसवत होती, कसला फोन आणि कसलं काय, उगाच मी अभ्यास सोडून आले. त्यावर आता निंगी म्हणते की कमळे हे बघ, अगं मी हिला आज तर मात्र चांगलं अगदी दाखवलंच असतं माझा हिंगा, कारण माझे हात अगदी शिवशिवत आहे हिला मारण्यासाठी, चांगली तिची जिरवली असते. त्यावर आता कमळी विचारते की त्याने काय होणार आहे. त्यावर आता निंगी म्हणते की हे बघ बाय, तुझं मात्र आता त्या शांततेच्या नोबेल पुरस्कारामध्ये नावच द्यायला पाहिजे, खरंच तुझं अवघड आहे. आणि तेवढ्यात कमळीच्या डोक्यामध्ये आता हा प्लॅन येतोय. आता मात्र निंगी तिला म्हणते की अगं चल ना, कसला विचार करत आहे तू आता. त्यावर लगेच आता कमळी म्हणते की निंगी जाताना मात्र ती आपल्या डोक्यात मस्त प्लॅन देऊन गेली, कारण तिच्या अगदी या विचारामुळे माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आलेला आहे. आणि आता बघ बरं, तिने मात्र आपल्याला फोन आला यासाठी आपल्याला फसवलं, मग आपण सुद्धा आता कामिनी आजीला तसं फसवलं तर. हे ऐकून आता निंगीला आनंद होतो. निंगी म्हणते की कमळे असे केले तर खरंच खूप मजा येईल. त्यावर आता कमळी म्हणते की अगं हे बघ, आता चेष्टा सुरू आहे का. अन्नपूर्णा आजींची मोठी नात आणि सून मात्र घरला यायला नकोय म्हणून आता यांचे प्रयत्न सुरू आहेत, म्हणजे त्या 100% यात अडकणार आणि फसणार आहे. तर त्यामुळे तू एक काम कर, आता तू आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जा आणि त्यांना असे खोटं सांग की गौरी मावशीचा फोन आलेला आहे. आता हे ऐकून आता निंगी म्हणते की कमळे खरंच तुझं डोकं भारी चालतंय, आता मी आत्ता जाते. म्हणून कमळी म्हणजे निंगी धावतच जाते आता हे सगळं काही रागिनी आणि कामिनी यांना फसवायला. आणि तेवढ्यात मात्र आता इकडे जे काही त्यांची झटापट सुरू झालेली आहे, तर आता कमळी विचारते की तू कोण आहेस, बोल लवकर. आणि तिच्या चेहऱ्यावरील तो बुरखा आहे तर तो बाजूला करण्याचा प्रयत्न ती करत असते आणि तिच्या अगदी झटापट करून आता तिच्या चेहऱ्यावरील तो बाजूला हटवत असते. काय ग, तुला काय वाटलं की तू गौरी मावशीला मारायला इथे येशील आणि मी तुला मारून देईल म्हणून. आता कमळी चांगलीच तिला अगदी झटापट करत असते. त्यानंतर आता इकडे गौरी रडतच देवी आईसमोर हात जोडते आणि म्हणते की आज मात्र माझ्या गौरीसाठी म्हणजे माझ्या कमळीसाठी मला देवी आईच्या देवळात जाणं खूप गरजेचं होतं. देवी समोर मला नारळ ठेवायचा होता, आज मात्र मला येण्यासाठी नाही जमलं. आणि हे पण आज मात्र मला काही यायला जमले नाही. त्यामुळे देवी आई तू काही कर, परंतु माझ्या कमळीचं रक्षण कर. आई ती जिथे कुठे असेल तिचं रक्षण कर. तेवढ्यात मात्र देवी आईचा समोर जो काही दिवा लावलेला आहे तर तो मात्र अगदी विझण्याच्या मार्गावर असतो. गौरीला आता हे बघून टेन्शन येतं. त्यानंतर आता इकडे कामिनी आणि कमळी यांची झटापट सुरूच असते. आणि आज काही झाले तरी आज मात्र मी तुझा जो काही खरा चेहरा आहे आणि तुझे डाव आहे ते सगळ्यांच्या समोर आणणार म्हणजे आणणारच. आणि नाही जर मी हे सर्व केले तर मी सुद्धा नावाची कमळी मोहिते नाही. पण जोरात ती कमळीला ढकलून देते आणि तिच्यावर चाकू अगदी मारायला ती पुढे जात असते. कमळी मात्र आता हे सर्व बघून कमळीला धक्का बसतो. आता कामिनी मात्र कमळीच्या पोटात चाकू खुपसायला येते आणि तोच कमळी तेथून बाजूला होते. त्यानंतर आता इकडे ऋषी मात्र कमळीकडे गाडीतून येत असतो. आता ही कमळी माझं काय ऐकत नसेल, एकतर तिच्याकडे फोन नाही, मग तिच्यापर्यंत कसं पोहोचायचं. आता काही झाले तरी राजन काकांना मला फोन करावाच लागेल म्हणून ऋषी लगेच आता राजनच्या मोबाईलवर कॉल करतो. त्यानंतर आता इकडे कमळी मात्र आता चांगली गचंडी धरते आणि बोलते की बोल, कोण आहेस तू आणि तुला गौरी मावशींना मारण्याची सुपारी कोणी दिलेली आहे, लवकरात लवकर हे सर्व सांग, नाहीतर आता मी तुला अगदी ह्या चाकूने तुझ्यावर वार करेल आणि तुला अगदी मारून टाकेल. बोलतेस की नाही आता. म्हणून आता लगेच ही कामिनी कमळीच्या हातातून निसटते आणि आता दरवाजाच्या बाहेर जाते आणि दरवाजा बंद करत असते. तर कमळी आता दरवाजा तिला बंद करून देत नसते. आता दोघी तेथे म्हणजे ही कामिनी दरवाजा बंद करत असते आणि कमळी मात्र दरवाजा बंद करत उघडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर आता इकडे ऋषी राजनला फोन करतो आणि आता ऋषी इतक्या रात्री फोन का केला असेल म्हणून राजन म्हणतो की बोल ना ऋषी, काय झालं, इतक्या रात्री का कॉल केला. ऋषी म्हणतो की काका
आता कमळी आहे ना तर ती मात्र तुमच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर गेलेली आहे। त्यावर आता राजन विचारतो की तिकडे नक्की इतक्या रात्री काय आहे। आता ऋषी म्हणतो की काका हे बघा, आता मात्र जे काही घडलेलं आहे आणि आता गौरी मावशींच्या बाबतीत आणि आता तुमच्या मोठ्या मुलीच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे तर ती व्यक्ती सुद्धा तिकडे येणार आहे। तर त्यामुळे काका तुम्ही तेथे फोन करा आणि तेथे अगदी चौकशी करा की कमळी तेथे पोहोचलेली आहे किंवा नाही आणि नक्की तेथे काय झालेलं आहे। तर त्यावर आता राजन सांगतो की ऋषी हे बघ, सध्या मात्र तेथे कोणीही राहत नाही, तेथील केअरटेकर सुद्धा आता सध्या गावी गेलेला आहे आणि शिवाय ती जागा सुद्धा अगदी निर्जन अशा ठिकाणी आहे। त्यावरती मात्र आता लगेच ऋषी म्हणतो की हे बघा काका, मी लगेच तिकडे पोहोचत आहे, तुम्ही काही काळजी करू नका। त्यावर तर राजन काका म्हणतात की ठीक आहे, मी सुद्धा पोहोचतो। त्यावर लगेच आता ऋषी म्हणतो की नाही, तुम्ही आजीसोबत थांबा, तिकडे काय होतं कारण मी तिथे पोहोचतच आहे, मी तुम्हाला कळवतो। तेव्हा मात्र आता राजन काका हॅलो हॅलो करत असतो पण ऋषीने फोन कट केलेला असतो। त्यावरती आता राजन म्हणतो की कमळीने मात्र आता या घरासाठी इतकी मोठी रिस्क घेतलेली आहे। तर त्यानंतर आता इकडे कमळी आणि कामिनी या दोघींमध्ये झटापट सुरूच असते। कमळी मात्र तिला खाली पाडते आणि तिच्या हातातील चाकू हिसकावत असते। तिच्या चेहऱ्यावरतील तो बुरखा आहे तर तो बुरखा बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे। आता दोघींची चांगली झटापट सुरूच असते। तेवढ्यात कमळीच्या हाताला लागते आणि कामिनी लगेच तिथून पळ काढते, धावतच बाहेर येते। कमळी तिच्या मागे अगदी धावतच बाहेर आलेली असते, तिच्यावर ओरडते आणि कामिनी मात्र तिथून पळून जात असते आपला जीव वाचवत। तोपर्यंत आता कामिनीची गाडी ही तयारच असते आणि कामिनी शेवटी गाडीत बसून तिथून निघून जाते। आता कमळीला मात्र खूप राग येतो कारण तिच्या हातातून आता ही कामिनी निसटलेली असते। तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो, पुढे नक्की काय होणार आहे। कमळी मात्र आता ऋषीला सांगत असते की मला चांगलं माहिती आहे की त्यांना अगदी त्रास देणारे जी काही लोक आहेत आजूबाजूची, ती मात्र त्यांच्या आजूबाजूचीच आहे आणि मी मात्र तिला पकडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती माझ्या हातातून निसटून गेली। आता मात्र हे ऐकून ऋषी विचारतो की कोण बाई आणि कोण बाई भेटली होती। तेव्हा मात्र आता कमळी ही ऋषीला म्हणते की तुम्ही राजन काकाला फोन करा आणि सांगा माझ्यावर हल्ला झालेला आहे तर, आणि त्यांना विचारा की घरामध्ये कोण कोण आहे आणि जर घरातील कोणी असेल तर ते मात्र आता घरामध्ये नाही जाणार। तेव्हा आता ऋषी लगेच राजनला फोन करतो आणि कमळी मात्र आता घरामध्ये कोण कोण आहे हे राजन काकाला शोधायला सांगते आणि तेवढ्यात राजन म्हणतो की बरं ठीक आहे आणि आतमध्ये येतो आणि रागिनीला विचारतो की रागिनी तुझी आई कुठे आहे। आता मात्र कामिनी घरात नसते तर रागिनी घाबरतच म्हणते की आई आई आहे ना बाहेर असेल। तेव्हा मात्र राजन तिच्या रूम मध्ये तिला बघायला येतो तेव्हा रागिनी घाबरते। रागिनी म्हणते की अरे देवा, आता सगळं काही भिंग फुटणार वाटतं। तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।